सण असो किंवा लग्न, खंडेलवाल ज्वेलर्सचे आभूषण बनवतात प्रत्येक क्षण खास। आता खंडेलवाल ज्वेलर्सचे भव्य शोरूम सुरू झाले आहे केदार चौक वरुड येथे। जय शिवराय। हिंदू हृदय सम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांना वंदन करतो। तसेच आमचे शिवसेना पक्षाचे मुख्य नेते तसेच माजी मुख्यमंत्री व विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांना नतमस्तक होतो। आज माझ्या वाढदिवसानिमित्त वरुड तालुक्यामध्ये सर्व शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या वतीने आज रक्तदान शिबिराचं वरुड शहरामध्ये आयोजन केलेलं आहे। तर हे खरं तर शिवसैनिकांमुळेच त्यांनी म्हटलं की चला बा अमोल भाऊ, आपल्याला एक रक्तदान हे श्रेष्ठदान समजून, रुग्णसेवा हीच ईश्वर सेवा समजून आपण म्हणजे आपलं जे हे रक्तदान आहे हे जनतेच्या, लोकांच्या, पुरुषांच्या, महिलांच्या, एखादा डिलिव्हरी पेशंट असलं तर महिलांच्या कामी येते, त्यांना रक्तदान कमी पडते डिलिव्हरी पिरियडमध्ये। त्याच्यानंतर एखादा ॲक्सिडेंटली जर केस झाली तर त्याचं ब्लड खूप जाते, खूप मोठ्या प्रमाणात जाते, तर त्यासाठी हे कामी येतं। तर सर्व शिवसैनिकांचं असं मत पडलं की बुवा आपण रक्तदान हे करायला पाहिजे। मग रक्तदान हे श्रेष्ठदान समजून आम्ही आज माझ्या वाढदिवशी हे रक्तदान शिबिराचं हे आयोजन आज वरुड शहरामध्ये केलं गेलं। खरंच सर्व शिवसैनिक तसेच शिवसेनेच्या महिला पदाधिकारी आणि आमच्या महिला शिवसेना जिल्हा प्रमुख यांनी ह्या इथे आज आलेल्या आहेत, त्यांनी आज रक्तदान केलेलं आहे। ह्या सर्व टीमचं मी आणि आमचे जे बर्मा डॉक्टर साहेब आहेत त्यांचे मी खूप खूप मनापासून आभार व्यक्त करतो की असंच यापुढेही आम्ही हे रक्तदान शिबिर हे आम्ही करत राहू। आणि आमच्या उपमुख्यमंत्री साहेबांचे मी आभार व्यक्त करू इच्छितो की त्यांनी महाराष्ट्रातील जनतेसाठी केलेली जी कामं आहे, लाडकी बहीण असो, आणखी बऱ्याचशा मोठमोठ्या योजना असो, त्या माध्यमातून त्यांनी खरंच महाराष्ट्रातील लोकांचं मन जिंकलेलं आहे। आणि आज म्हणूनच महायुती सरकार आज भरपूर मोठ्या मताधिक्याने आज महाराष्ट्रामध्ये दुसऱ्यांदा सरकारची स्थापना झाली आहे। तर एवढंच मी बोलू इच्छितो। यानंतरही असेच आपण कार्यक्रम घेत राहू आणि आलेल्या सर्व शिवसैनिकांचे आणि महिला शिवसेना पदाधिकाऱ्यांचे मी मनापासून खूप खूप आभार व्यक्त करतो। एवढेच बोलतो आणि माझे 2 शब्द संपवितो। जय हिंद, जय महाराष्ट्र। आता वरुड मोर्शी तालुक्यातील प्रत्येक अपडेट सर्वात आधी तुमच्या मोबाईलवर पाहण्यासाठी आजच आमच्या अमरावती टुडे न्यूज या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि प्रत्येक न्यूज तुमच्या व्हॉट्सअपवर सर्वात आधी बघण्यासाठी आमच्या 93 73 34 73 84 या व्हॉट्सअप क्रमांकावर मेसेज करा आणि ग्रुपला जॉईन होऊन प्रत्येक अपडेट सर्वात आधी मिळवा। वरुड तालुक्यातील प्रत्येक न्यूज शॉर्ट स्वरूपात बघण्यासाठी आमच्या वरुड टुडे न्यूज या Instagram पेजला आजच फॉलो करा आणि रोज अपडेट रहा।